मला असं वाटतं, जर मला ह्या सगळ्या गोष्टी अगोदर माहिती असत्या तर माझ्याबरोबर असं झालं नसतं. आजकाल डॉक्टर सिझरिंगसाठी पैशांसाठी डायरेक्ट सिझर करून टाकतात. प्रत्येक प्रेग्नंट बाईला सर्व गोष्टी माहिती पाहिजे, जेणेकरून ती प्रिकॉशन घेऊ शकते आणि सिझरिंगपासून स्वतःला वाचवू शकते. तर नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव धनश्री. आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. खास करून प्रेग्नंट लेडीजला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. जसं की माझ्या वेळेला मला माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं बोललात तरी चालेल. कसं असतं, फर्स्ट टायमाला कोणालाच काही माहीत नसतं, सर्व आपल्यासाठी नवीनच असतं. पण आता तेव्हा माझ्या वेळेला माझ्याकडे असा मोबाईल नव्हता किंवा अशी कोणी माणसंच नव्हती जी मला नीट असं सगळं सांगू शकतील. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम्स झाले. पण आता भरपूर सोर्स आहे, मोबाईलवर एवढं सगळं काही आहे आणि आपण जर आपल्याला माहिती असेल तर आपण दुसऱ्याला विचारू शकतो. तर त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवला आहे. तर फ्रेंड्स, कसं आहे, आजकाल खूपच सिझरिंग हा प्रकार खूप घडायला लागला आहे. खूप त्रास होतो त्याच्यात. माझी 2 डिलेवरी सिझरिंग झाल्या आहेत आणि फ्रेंड्स खूप त्रास होतो. नॉर्मल डिलेवरीमध्ये कसा त्रास एकदाच होतो, खूप पेन होतात, हे सगळं माहिती आहे. पण सिझर जरी आपल्याला कट करून बाळ बाहेर काढतात, सगळ्यांना असं वाटतं की सिझरिंगमध्ये काहीच त्रास नसतो, अगदी म्हणजे अलगद बाळ बाहेर निघतं आणि डायरेक्ट टाके घालून टाकतात. पण फ्रेंड्स, ते टाके शेवटपर्यंत मरेपर्यंत आपल्याला त्रास देत राहतात, त्याची जाणीव कोणालाच नाही. तर कसं आहे, आजकाल ना खूप डॉक्टर्स म्हणा, दवाखान्यात म्हणा, फसवलं जातं लेडीजला. काही जणांना खरंच काहीच माहिती नसतं प्रेग्नेन्सीबद्दल, डिलिव्हरीबद्दल. तर त्यांना खूप वेगवेगळे प्रकार सांगून काही ना काही सांगून ते लोक फसवतात, कारण की पैशासाठी भरपूर पैसा मिळतो सिझरिंगमध्ये. त्यामुळे तर सगळ्यात पहिला, शक्य असेल तर तुम्ही म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवा. तिथे हा प्रकार चालत नाही. जे आहे ते खरं एकदम म्हणजे परफेक्ट ते लोक करतात. जर सिझरिंगची गरज असेल तरच सिझरिंग करतात, नाही तर अन्यथा करत नाहीत. सरळ नॉर्मल होत असेल तर नॉर्मल डिलिव्हरी करतात. आणि प्रायव्हेटमध्ये कसा भरपूर पैसा मिळतो, म्हणून जरी नॉर्मल होत असेल तरी काही ना काही उलटं सांगून सिझर करण्याचा प्रयत्न करतात. त्यातले जर कोणी हुशार असले तर ते लोक बरोबर त्यांना पकडतात. तर फ्रेंड्स, असं माझ्याबरोबर 2-3 म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर झालेलं आहे हे, म्हणून मला माहिती आहे. मला आत्ता कसं तरी वाटतं, असं वाटतं मला अगोदर माहिती असतं तर किती बरं झालं असतं किंवा काय. तर कसं म्हणजे 2-3 मैत्रिणीवर असं झालं आहे की एकीचं समजा सिझर सांगितलेलं डॉक्टरांनी, तर तिने काय केलं, डायरेक्ट ती गावी गेली निघून. म्हणजे इथे सिझर सांगितलं तर तिच्या मिस्टरांनी तिला गावी नेलं आणि तिची डिलिव्हरी जी आहे ती गावी झाली. आणि इथे सिझर सांगितलं, तीच डिलिव्हरी गावी नॉर्मल पद्धतीने झाली. त्यानंतर एक असं उदाहरण आहे की डॉक्टरांनी सिझर सांगितलेलं आणि तिचे घरचे अजिबात ऐकले नाही. म्हटलं नाही, नॉर्मलच करा, जे आहे ते आम्ही जिम्मेदारी घेऊ, तुम्ही नॉर्मलच करा. आणि तसं बोलून नॉर्मल केली. बोला हे. त्यानंतर एक अजून आहे, त्यामध्ये कसं एक माझं फ्रेंड आहे, त्याची वाईफ ती ॲडमिट झालेली, तर तिला सिझर सांगितलं. तर त्याने रिस्क न घेता त्याने बोलला, नाही मी सेकंड ओपिनियन घेईन, आणि त्याने सरळ तिला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केला आणि तिथे नॉर्मल डिलिव्हरी झाली. अशा कित्येक केसेस आहे. तर फ्रेंड्स, कसं आहे ना, जेव्हा आपल्याला सिझर सांगतात, आपण 2 ऑप्शन ठेवायचे. हे एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण 2 ऑप्शन ठेवायचे, 2 ठिकाणी नाव नोंदवायचं. जर तुम्हाला म्युन्सिपाल्टीत करायचं नाही तर एक नाव म्युन्सिपाल्टीत नोंदवा, एक प्रायव्हेटमध्ये नोंदवा. आणि जर तुम्हाला
तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सिझर सांगितलं तर तुम्ही म्युन्सिपॅलिटीमध्ये जाऊन ॲडमिट होऊ शकता. तर 2 ऑप्शन खूप गरजेचे आहे. त्यानंतर जरी तुम्हाला सिझर सांगितलं तरी सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. क्रिटिकल केस असेल तर आपण काहीच करू शकत नाही. असं मी म्हणत नाही की प्रत्येकजण फसवतातच, खरंच सिझर नसेल तरी नॉर्मल असेल तरी सिझर करतात, असं काही नाही. सिझर पण होतात, पण खूप कमी याच्यात. आणि आजकाल तर ते धंदाच होत चालला आहे की सिझर 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 जिथे तिथे. त्यामुळे त्यामुळे ही गोष्ट सांगते. माझ्याबरोबर असा किस्सा झालेला, माझं हलकंसं ब्लिडिंग गेलेलं, अगदी हलकं. माझ्या फर्स्ट बेबीचं सांगते, अगदी हलकं नॉर्मल. आणि माझी आई बोलायला गेले तर अगदी साधी आणि जुन्या पद्धतीची. तर तिचं म्हणणं होतं, तिला मी सांगितलेलं, मी माहेरी होती, आमच्या घरी कोणच नव्हतं, मी आणि आई होती आणि मला असं झालं. तर मी तिला सांगितलं की असं असं होतं आहे. तर तिच्या 3 डिलेवरी झालेल्या, तरी पण तिने रिस्क न घेता, म्हणजे तिचं म्हणणं असं होतं, नाही दुसऱ्यांची सून आहे, दुसऱ्यांचं बाळ आहे, अशी थिंकिंग असते. ही थिंकिंग पण ठेवायची नाही. आपण खंबीर पाहिजे, आपण डिसिजन नीट घ्यायला पाहिजे. आई लोकांनी, मुलीच्या आईंनी. तर कसं आपण डिसिजन घेतलं पाहिजे, काय बरोबर आहे किंवा आपल्याबरोबर काय घडलं आहे त्या हिशोबाने आपल्या मुलीला ट्रीट केलं पाहिजे. तर माझ्या आईने ते न करता म्हटलं चल जाऊया. आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यावर त्यांनी चेक केलं आणि सरळ सिझर म्हणून सांगितलं. तर सर्व चेकिंग वगैरे झाले आणि त्यांनी सिझर सांगितलं. त्यानंतर फ्रेंड्स कसं झालं, मग माझे मिस्टर आले, त्यांना मी बोलवलं. तर मिस्टर आल्यानंतर त्यांनाही काही माहीत नाही, तर तेही काही करू शकले नाही. त्यांना नवीन एक्सपिरियन्स होता, मला काहीच माहीत नव्हतं यातलं. मला एक सिझर माहिती होतं आणि खूप घाबरलेली. मला एवढी भीती वाटलेली, एवढी भीती की सिझर होणार आहे ते. खूप मनात भीती घेऊन चाललेली, रडत पण होती मी, खूप रडलेली. तर आई म्हटलं काय नाही, असं आईने मला उदाहरण दिले, ह्यांचे सिझर झालं, त्यांचं काही होत नाही, असं तसं. आणि मला माझ्या पुढे काहीच ऑप्शन नव्हतं, मी काय डिसिजन घेणार. तर त्यानंतर मी गेलेली दुपारी. ठीक आहे, मी दुपारी गेलेली सिझर ॲडमिट व्हायला. मला ॲडमिट व्हायला सांगितलं, दुपारी ॲडमिट करून ठेवलेलं मला. तर दुसऱ्या दिवशी माझं सिझर केलं. विचार करा, मला पेन होत नव्हते, मला काही त्रास होत नव्हता, फक्त हलकंसं म्हणजे अगदी नॉर्मल सफेद पाणी जातं तसं ब्लड गेलेलं आणि मला डायरेक्ट ॲडमिट केलं. वरून मला पेनच्या, खूप जण बोलतात पेन येण्याच्या इंजेक्शन देतात, मला तेही दिलं नव्हतं आणि फक्त ॲडमिट करून ठेवलेलं. माझ्या जे शेजारी एक बेड होता, तिथे जी एक लेडी होती, तिला एवढे पेनचे इंजेक्शन देत होते सारखे 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 बाळ बाहेर येण्यासाठी. आणि मला काहीच नाही, मला बाजूला बेडवर दुसऱ्या झोपून ठेवलेलं. तर माझे मिस्टर मला सांगतात की जेव्हा रात्री, म्हणजे मला दुसऱ्या दिवशी, मी पहिल्या दिवशी गेले नाही, माझी सिझरिंग दुसऱ्या दिवशी केली. तर माझे मिस्टर आणि माझी आई सासू सगळे तिथेच होते, हॉस्पिटलमध्ये बाहेरच होते. तर त्यांनी मला सांगितलं, मिस्टरांनी, की 2 आया असतात ना, आया मावशी, ते लोक बोलत होते की तिला पेन पण होत नाही, दुखत नाही, तर तिला का ॲडमिट करून ठेवलं आहे, अजून तिच्या डिलेवरीची वेळ झाली नाही, मग तिला का ॲडमिट, असं त्यांचं कुजबूज चालू होती. तर ती माझ्या मिस्टरांनी ऐकलेली. ते कधी कधी मला असे बोलता की असं ते लोक पण बोलत होते. म्हणजे आता आम्हाला सगळं कळायला लागलं आहे, तेव्हा आम्हाला जाणीवच नव्हती, नवीन होतो आम्ही आणि यातलं सगळं काही माहीतच नव्हतं, कधी कोणाशी डिस्कसच केलं नाही. खूप गरजेचं आहे मुलींनो, जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता याबद्दल माहिती काढा, तुमच्या मोठ्यांना सगळ्यांना विचारा, याच्याबद्दल माहिती काढा. पुन्हा इंटरनेट वगैरे आहेच, डॉक्टरला विचारा आणि खूप माहिती घ्या याबद्दल. कारण की जर आपल्याला माहिती नसेल ना, तर आपल्याकडून खूप चुका होतात आणि आपण फसले जातो. तर फ्रेंड्स असं झालेलं. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी तर माझं सिझर झालंच. तेव्हा तर थोडं मी माझ्या मिस्टरांना फोर्स करत होती, जरा तुम्ही समजावा डॉक्टरांना, बोला ना. तर त्यांनी बोललं डॉक्टरांना की तुम्ही नॉर्मल नाही करू शकत. तर डॉक्टरांनी काय रिझन दिलं, डॉक्टर बोलले मी नॉर्मल करू शकतो, पण सांगता येत नाही,
जर मी नॉर्मल करायला गेलो तर मुलाला कैची लागली तर हे लागलं तर असं काही काही रिझन दिला. आता विचार करा, आपण स्वतःचा जीव बघणार की मुलाचा? आता फर्स्ट बेबी होता आणि आम्ही कसं काय एवढा रिस्क घेऊ? तर त्यांनी डायरेक्टच सांगितलं की कैची लागली तर दुसरं काय आमच्याकडे ऑप्शनच नव्हतं ना. मग आम्ही काहीच बोलू शकलो नाही आणि माझ्याकडे ऑप्शन पण नव्हतं की मी म्युन्सिपाल्टीत गेली असते, अगोदर नाव नोंदवलं असतं. जसं की इथे पण नाव नोंदवून ठेवलं असतं आणि म्युन्सिपाल्टीत पण. तर जर इथे सिझर सांगितलं तर मी डायरेक्ट तिथे गेली असती की नाही, डॉक्टरांना सांगून की इथे नाही करायचं असं बोलून मी तिथे गेली असते आणि तिथे ॲडमिट झाली असती. पण माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण नाही ठेवलेलं मी. ही एक मी चुकी केली. तर फ्रेंड्स, अशा चुकी आपल्याकडून होऊ नयेत म्हणून मी हे इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे मुलींनो. तर शेवटी मग सिझरच झाला. आमच्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं, काहीच ऑप्शन ठेवलं नव्हतं. डॉक्टरांनी सरळ असे बोलले की कैची लागली तर काय होईल वगैरे वगैरे. तर माणूस घाबरून होच बनतो. तर मिस्टरांनी सिग्नेचर केली आणि सिझर झालं. तर फ्रेंड्स, अजून एक गोष्ट अशी सांगते, जरी प्रत्येक वेळेला नॉर्मल होईल असं नाही, सिझर होतात. आजकाल वेगळं जग चालू आहे, त्यामुळे सिझरिंग पण होतात. पण सिझर जेव्हा होते मुलींनो, तुम्हाला जेव्हा कळेल की तुमची सिझर होणार आहे, सिझरिंग होणार आहे, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. अगदी स्वतःला धीट करून ठेवा. अगदी म्हणजे स्वतःला समजवा की सिझर म्हणजे त्यासाठी तयार राहा, स्वतःला तयार ठेवा. जर तयार ठेवलात नाही ना, तो खूप मोठा इश्यू होतो. जसा माझ्याबरोबर झालेला फ्रेंड्स. म्हणजे मला ह्याच्याबद्दल माहिती नव्हतं, फक्त सिझर ऐकलेलं आणि एवढी घाबरलेली ना, अक्षरशः मी जाईपर्यंत रडत होती. त्यानंतर गेल्यानंतरही जेव्हा मला बेडवर ठेवलेलं आणि ते इंजेक्शन वगैरे देणार होते, मणक्यात इथे इंजेक्शन देतात ते देणार होते ना, मी एवढी थरथर थरथर कापत होती ना, एवढी म्हणजे पूर्ण माझं अंग थरथर थरथर कापत होतं आणि एवढी घाबरलेली, अजिबात मी पूर्ण धीरच सोडलेला आणि त्यामुळे माझ्या मुलाला इश्यू झाला. असं म्हणजे मुलांवर परिणाम होतात. कसं असतं फ्रेंड्स, जसं आई रिॲक्ट करते, जशी आनंदी असते, जशी आई आनंदी असते किंवा तिचा मूड खराब असतो, तसं मुलावर परिणाम होत असतात आतमध्ये. ते पण आत्मसात करत असतं आपलं सगळं. त्यामुळे आपण आनंदी राहिलं पाहिजे, स्ट्रेस घेतला नाही पाहिजे, अगदी पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे आपली. तसंच आपलं मूल होतं, हे लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट खरी आहे आणि माझ्याबरोबर घडले, कारण की माझ्या 2 डिलिव्हरी झाल्या आहेत आणि त्या दोघांमध्ये जो फरक आहे तोच मी तुम्हाला सांगते आहे. तर फ्रेंड्स, कसं असतं, आपण पॉझिटिव्ह राहिलं, आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. ॲक्टिव्ह राहिलं तर धीट राहिलं तर फ्रेंड्स, खरंच मूल पण तसंच होतं आणि आपण जसं राहतो ना तसंच मूल होतं, कारण की ते आपलं सगळं आत्मसात करत असतं. तर फ्रेंड्स, एवढी घाबरलेली, ते तसं झालं. तर आता मला अनुभव आला सेकंड डिलेव्हरीच्या वेळेला, मग मला अनुभव आला. तेव्हा फ्रेंड्स, जेव्हा माझी सेकंड डिलिव्हरी होत होती तेव्हा मी एवढी धीट होती, एवढी ॲक्टिव्ह होती आणि एवढी पॉझिटिव्ह होती ना, की आता खरंच ते फरक माझ्या मुलामध्ये जाणवतो मला. खूप ॲक्टिव्ह आहे आणि खरंच फ्रेंड्स असं असतं आणि हे लक्षात ठेवा. तुम्ही डिलिव्हरीच्या वेळेला अगदी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, स्ट्रेस घ्यायचा नाही, काहीच नाही. काही होऊ दे तिथे, किती भांडणं होऊ देत, घरातले काही प्रॉब्लेम्स असो, काही असो, पण तुम्ही अगदी आनंदी राहिलात पाहिजे, कारण की खूप गरजेचं आहे त्यावेळेला. कारण की सगळं ना मुलामध्ये जात असतं आणि चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्याने खूप छान परिणाम होतो आपल्या मुलावर आणि मूल खूप छान हुशार असं होतं. तर फ्रेंड्स, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खरंच त्यानंतर डिलिव्हरीनंतर पण खूप काही गोष्टी असतात, त्या पण लक्षात ठेवा. आणि कसं आहे, बेबी झाल्यानंतरही त्याला कसं सांभाळायचं, कसं नाही, ते सगळं सगळी माहिती घ्या, त्याच्याबद्दल माहिती घ्या. त्यानंतर डिलेवरीनंतर खूप जणं म्हणजे मॉलिश होते लेडीजची. तर खूप जणांना असं वाटतं की सिझर झाल्यावर मॉलिश होत नाही,
तर हे पण लक्षात ठेवा की सिझर झाल्यानंतरही मॉलिश होते. ते ज्या मॉलिश करणारे असतात ना, त्यांना बरोबर माहिती असतं कुठे कसं मॉलिश करायचे. पूर्णपणे नॉर्मल लेडीजसारखी मॉलिश होऊ शकत नाही, पण मॉलिश होते. कारण की मॉलिश पण खूप गरजेची आहे डिलिव्हरीनंतर. जर मॉलिश केलं नाही ना, तर आपलं अंग नंतर खूप सुटत जातं आणि खूप प्रॉब्लेम होतो. तर ती मॉलिश घ्या, चांगली मॉलिश घ्या. त्यानंतर धुरी वगैरे देतात ती सगळी घ्या. अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. आणि सिझर करणार असतील डॉक्टर तर सेकंड ओपिनियन नक्की घ्या. विचारा, माहिती घ्या सगळ्या बाबतीत. आणि जर शेवटी सिझरच होणार असेल तर होऊ शकतं. असं मी सांगत नाही की सिझर होतच नाही, नॉर्मलच होते, असं काही नाही. त्यानंतर खूप जण बोलतात की काम खूप काम करावं लागतं, काम केलं तर नॉर्मल होते आणि आराम केला तर सिझर होतं. असं पण काही नाही. मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे. खूप काम करणाऱ्यांची पण सिझर झाली आहे आणि आराम करणाऱ्यांची पण नॉर्मल झाली आहे. असे पण मी भरपूर उदाहरणं बघितले आहे. त्यामुळे हे सगळं काही नाही की काम केलंच पाहिजे असं नाही की तुम्ही आरामच करायचं. काम केलं पाहिजे, पण स्वतःच्या जीवाला जपून, की बाळाला प्रेशर वगैरे आला नाही पाहिजे. त्यापेक्षा व्यायाम करा, चाला, छान छान खा, चांगलं हेल्दी खा आणि मस्त आनंदी राहा. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती. तर फ्रेंड्स, ज्या माझ्या प्रेग्नेंट मैत्रिणी आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आत्मसात करा. तर तुम्हाला कशी वाटली ही सर्व इन्फॉर्मेशन नक्की सांगा आणि आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.